भारताचा शोध भाग 47. भारतीय वसाहती आणि आग्नेय आशियातील संस्कृती. हिंदुस्थान. भारतवर्ष म्हणजे खरोखर काय हे कळण्याकरिता, त्याच्याशी तद्रूप तन्मय होण्याकरिता त्या देशाची हल्लीची दुर्दशा, आजकालचा संकुचितपणा व भोवतालची भयानक परिस्थिती क्षणभर दृष्टीआड करून विसरून जाऊन फार प्राचीन काळात व दूर दूरच्या खंडातील प्रदेशात यात्रा केली पाहिजे. हा देश कसा होता व त्याने काय काय केले त्याचे ओझरते दर्शन घेतले पाहिजे. रवींद्रनाथ लिहितात, माझ्या देशाचे खरे स्वरूप समजून घ्यायला अशा काळात गेले पाहिजे की ज्या वेळेस स्वतःच्या आत्म्याचा भारताला साक्षात्कार झाल्यामुळे आपल्या पार्थिव देहाची सीमा ओलांडून भारत दूरवर जात होता. ज्या वेळेस सारे पूर्वेकडील क्षितिज भारताच्या मनाच्या मोठेपणाच्या तेजाने उजळून त्या प्रकाशाने परद्वीपाच्या तीरावरच्या लोकांशी जीवन जागृतीचा चमत्कार अनुभवला व हे तेजोमय भारतबिंब आपले आहे अशी त्यांना खूण पटली. अज्ञातवासाच्या कोंदट कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या एकलकोंडेपणाच्या गर्वात गढून गेलेल्या तेज लोपलेल्या भूतकाळाच्या वैभवाचे अर्थशून्य पाठ बडबडताना भविष्यकाळाच्या यात्रेला निघालेल्या प्रवाशांना कोणताही महत्वाचा निरोप सांगायची शक्ती उरली नाही. इतके बुद्धीचे दारिद्र्य आलेल्या अशा या हल्लीच्या भारताला पाहून त्याचे खरे स्वरूप दिसणार नाही. काळानेच नुसते मागे जाऊन चालणार नाही, तर प्रवाहही आवश्यक आहे. तो शरीराने करता आला नाही तर मनाने तरी ज्या ज्या देशात अनेक स्वरूपात पूर्वी भारत पसरून त्या देशांवर त्याने आपल्या वृत्तीचा, आपल्या सामर्थ्याचा, आपल्या सौंदर्य प्रीतीचा अमर ठसा ठेवला आहे, त्या देशातून केला पाहिजे. भूतकाळात आपल्या देशाने ह्या इतर देशात केलेल्या कार्याचा व साधलेल्या यशाचा प्रचंड व्याप आपल्या फारच थोड्या लोकांनी वाचला आहे. हा आपला देश तसा तत्वज्ञान व विचारांच्या विषयात थोर, तसाच प्रत्यक्ष कृतीतही महापराक्रमी होता. हे सत्य फारच क्वचित आपल्या लोकांना उमगले आहे. भारतातील नरनारींनी स्वतःच्या मायभूमीतून द्वीपांतरी जाऊन जो इतिहास निर्माण केला तो अद्याप लिहिला जायचा आहे. बहुतेक पाश्चिमात्य अद्यापही समजून चालतात की प्राचीन इतिहास जो काही घडला तो बहुतेक भूमध्य सागराच्या त्यांच्या भोवती घडला आणि सारा मध्यकालीन व अर्वाचीन इतिहास त्या लहान परंतु भांडकुदळ युरोप खंडातल्या घडामोडीतच समावला आहे. आणि अजून पुढचे भविष्य काळचे बेत करताना त्यांच्या डोळ्यासमोर फक्त युरोपच असतो. बाकी सारी दुनिया कशी तरी कुठेतरी राहिली तरच विचारात घेण्याच्या लायकीची. सर चार्ल्स इलियट लिहितो, हिंदुस्थानचे जगाच्या इतिहासात जे स्थान आहे त्या बाबतीत युरोपियन इतिहासकारांची बेपर्वाई दाखविली आहे. हिंदुस्थान स्वाऱ्या करणाऱ्यांचे, त्यांच्या पराक्रमाचे ते पोवाडे गातात आणि समुद्र व पर्वतांनी आजूबाजूंनी वेढलेल्या एका कोपऱ्यात पडून पृथ्वीवरच्या इतर मनुष्य जातीतून अलग झालेल्या दुबाळ्या व स्वप्नाळू लोकांचा देश आहे असा भास निर्माण करतात. परंतु भारतीयांनी ज्ञान विज्ञानात घातलेली भर ते लक्षात घेत नाहीत. भारतीयांनी मिळविलेले राजकीय विजयही काही कमी महत्वाचे नाहीत. त्यांनी जिंकून ताब्यात घेतलेला मुलूक जरी थोडासा दिसला तरी त्या मुलखामधले प्रचंड अंतर डोळ्यात भरते. परंतु भारतीय तत्वज्ञानाच्या पसाऱ्याचा विस्तार लक्षात घेतला तर त्याच्या पुढे लष्करी किंवा व्यापाऱ्याच्या रूपाने आलेल्या स्वाऱ्या या क पदार्थ आहेत. संदर्भ इलियट, हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म, भाग 1. इलियटने ज्या वेळेस हे लिहिले त्यावेळेस आग्नेय आशियातील ज्या अर्वाचीन शोधांमुळे हिंदुस्थान आणि आशिया यांच्या भूतकालीन कल्पनेच्या स्थितीत अमूलाग्र फरक पडलेला आहे, त्या शोधांची इलियटला माहिती नसावी. त्या शोधांचे इलियटला ज्ञान असते तर जो मुद्दा तो मांडित होता त्याला अधिकच बळकटी आली असती आणि त्याला दाखवून देता आले असते की वैचारिक नव्हे प्रादेशिक विजयही क्षुद्र नसून अति महत्वाचे आणि व्यापक होते. 15 वर्षांपूर्वी मी प्रथम आग्नेय आशियाचा सविस्तर असा एक इतिहास ग्रंथ वाचला. तो वाचताना मला वाटलेले आश्चर्य व मनाची खळबळ मला अजून आठवते. नवे नवे दूरवरचे देखावे माझ्या डोळ्यांसमोर उलगडत लांब लांब पसरत चालले. इतिहासाची मांडणी नवी नवी होत चालली. भारताच्या गतेतिहासाचे नवे चित्र माझ्या अंतःचक्षु पुढे उभे ठाकले व माझ्या साऱ्या जुन्या कल्पना व जुनी विचारांची तऱ्हा मला झालेल्या या नव्या दर्शनाला जुळेल अशी नीटनेटकी करावी लागली.
अकस्मात जणू शून्यातून माझ्यासमोर चंपा, कंबोडिया, अंगकोर, श्रीविजय, मज पहित इत्यादी स्थाने भव्यपणे उभी राहून सजीव साकार झाली व ज्या भावनांमुळे मनुष्य भूतकालाचा वर्तमानाशी संबंध जोडून भूतकाल सजीव करतो त्या भावना माझ्या मनात उचंबळून ती स्थाने जणू थरथरत आहेत असे मला वाटले. डॉक्टर H.G. कारिच वेल्स शैलेंद्र ह्या दिग्विजयी महापराक्रमी वीर पुरुषाबद्दल लिहितात, पाश्चिमात्यांच्या इतिहासात नावाजलेल्या उत्तम सेनापतींनी मिळविलेल्या विजयाखेरीज अन्यत्र कोठेही ज्याच्या यशाला तोड नाही, ज्याची कीर्ती त्याच्या काळात सुद्धा इराणपासून चीनपर्यंत दुमदुमत होती, अशा ह्या दिग्विजयी महापुरुषाने 10-20 वर्षात असे काही एक प्रबळ दर्यावर्दी साम्राज्य उभे केले की जे पुढे 5 शतके टिकले आणि त्यामुळेच जावा, कंबोडिया इत्यादी भागात भारतीय कलेचा व संस्कृतीचा अपूर्व विकास व बहर शक्य झाला. परंतु आपल्या ज्ञानकोशातून आणि आपल्या इतिहासातून त्या विशाल साम्राज्याचा किंवा त्याच्या थोर संस्थापकाचा उल्लेखही शोधायला जाऊ तर सापडणार नाही. असे एक साम्राज्य होते ही गोष्ट मुठभर प्राच्यविद्या विशारद सोडले तर फारशी कोणाला माहीत नाही. हा संदर्भ डॉक्टर H.G. कारिच वेल्स कृत अंगकोर कडे या पुस्तकातून घेतला आहे. या प्राचीन हिंदी वसाहतवाल्यांचे लष्करी पराक्रमही महत्वाचे आहेत, कारण हिंदी चारित्र्य व बुद्धिमत्ता यांचे खरे स्वरूप पुष्कळांना नीट समजलेले नाही, ते या पराक्रमामुळे समजते. परंतु या लष्करी पराक्रमांपेक्षा जी विपुल व समृद्ध संस्कृती त्यांनी तेथे उभारली, जी संस्कृती त्या वसाहतींतून आणि प्रदेशातून 1000 वर्षे टिकून राहिले, तिचे फार महत्व आहे. ज्याला बृहत भारत म्हणून म्हणण्यात येते अशा या आग्नेय आशियातील विस्तृत प्रदेशाच्या इतिहासावर गेल्या 25 वर्षात पुष्कळच नवा प्रकाश पडला आहे. अद्यापही मधले दुवे सांधायचे आहेत. काही कालखंड अद्याप अज्ञात आहेत. परस्पर विरोधी माहिती पुढे येत आहे. पंडित लोक परस्पर विरोधी नाना तर्क लढवित आहेत, नाना कल्पना मांडित आहेत. परंतु सर्वसाधारण रूपरेषा आता स्वच्छ व स्पष्ट झाली आहे आणि काही कालखंडातील तर अगदी सविस्तर माहिती भरपूर मिळाली आहे. साधनांचा तोटा नाही. हिंदी ग्रंथांतून उल्लेख आहेत, तसेच जुने लेख आहेत, ताम्रपट वगैरे साधनेही आहेत. जावा आणि बाली द्वीपकल्पात भारतीय गोष्टींवर व कथांवर आधारलेले विपुल वाङ्मयही आहे. या वाङ्मयात भारतीय रामायण महाभारतांचे आणि अन्य दंतकथांचे जवळजवळ भाषांतरच आहे. ग्रीक आणि लॅटिन ग्रंथांतून काही माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु या सर्वांपेक्षा महत्वाचे म्हणजे प्राचीन शिल्पकलेचे भग्न स्थितीतील भव्य नमुने अंगकोर आणि बोरोबुदूर येथील ते अवशेष तर आहेतच आहेत. हा संदर्भ डॉक्टर R.C. मुजुमदार यांच्या अतिपूर्वेकडील प्राचीन हिंदी वसाहती आणि स्वर्णदीप या पुस्तकातून घेतले आहेत. तसेच ग्रेटर इंडिया सोसायटी यांची प्रकाशने पाहावीत. ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकापासून हिंदी वसाहतवाल्यांच्या लाटाच्या लाटा पूर्वेकडे आग्नेयेकडे पसरल्या. सिलोन, ब्रह्मदेश, मलाया, जावा, सुमात्रा, बोर्नियो, सयाम, कंबोडिया, इंडो चायना इत्यादी देशात हे साहसी लोक गेले. काही तर फोर्मोसा, फिलिपाईन बेटे, सेलिबिस इथपर्यंत जाऊन पोचले. काही इकडे पश्चिमेकडे मादागास्कर पर्यंत गेले. इंडोनेशियातील भाषाच थेट मादागास्कर मध्ये चालते. तिच्यात संस्कृत भाषांचे शब्दांचेही मिश्रण आहे. अशा रीतीने पसरायला हिंदी लोकांना कित्येक शतके लागली असतील. या सर्व ठिकाणी ते प्रत्यक्ष हिंदुस्थानातूनच गेले असतील असे नाही, मध्यंतरीच्या प्रदेशांतूनही गेले असतील. पहिल्या शतकापासून तो इ.स. 900 पर्यंत वसाहती स्थापण्याच्या 4 मुख्य लाटा येऊन गेल्या असे दिसते आणि त्यांच्या दरम्यानही लोकांचे प्रवाह जातच असावेत. अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या साऱ्या प्रयत्नांमागे राज्य सत्ता होती. एकाच वेळेस दूर दूर पसरलेल्या वसाहती सुरू करण्यात आल्या. पुन्हा या सर्व वसाहती मोक्याच्या व माऱ्याच्या ठिकाणी आणि महत्वाच्या व्यापार मार्गावर आहेत. या वसाहतींना दिलेली नावे संस्कृत आहेत. कंबोडियाचे नाव कांबोज असे होते. कांबोज हे प्राचीन हिंदुस्थानातील प्रसिद्ध शहर हल्लीच्या अफगाणिस्तानात म्हणजे त्यावेळेच्या गांधार देशात काबूलच्या खोऱ्यात होते. ज्या वेळेस ही वसाहत वसविण्यात आली त्यावेळेस गांधार आर्य देशाचा, आर्य भारताचा महत्वाचा घटक असला पाहिजे ही गोष्ट स्पष्ट होते.
यावरून वसाहत काळाचा अंदाज करता येतो. संकटांनी भरलेल्या समुद्र मार्गाने जाऊन अशा वसाहती वसविण्यासाठी लोक का प्रवृत्त झाले? त्यांना कोणती प्रेरणा, अंतःस्फूर्ती होती? या वसाहतींची कल्पना येण्यापूर्वी नाना व्यक्ती किंवा काही व्यापारी संघ पुष्कळ वर्षांपासून या बाजूला व्यापार करीत असले पाहिजेत हे निर्विवाद. अतिप्राचीन संस्कृत ग्रंथांतून पूर्वेकडे या देशांसंबंधी मोघम उल्लेख आहेत. त्यांनी दिलेल्या नावांशी आजची कोणती जोडायची याची अडचण पडते, परंतु काही नावे अगदी उघड आहेत. उदाहरणार्थ जावा म्हणजे यवद्वीप, यवाच्या धान्याचा देश. आजही हिंदुस्थानात यव म्हणजे जव किंवा ज्वारी, बाजरी असा अर्थ आहे. प्राचीन ग्रंथातील दुसरी नावे अशाच प्रकारे खनिज पदार्थांशी, धातूंशी किंवा एखाद्या धान्याशी किंवा उद्योगाशी जोडलेली अशी आहेत. या नावांवरूनच व्यापाराची कल्पना एकदम पुढे येते. डॉक्टर R.C. मुजुमदार यांनी म्हटले आहे, बहुजन समाजाचे मन ओळखायला वाङ्मय हे जर साधारण बिनचूक असेल तर ख्रिस्त शकाच्या आधी आणि नंतर काही शतके व्यापारी आणि उद्योगधंदा यांचेच भारतीयांना अपार वेड होते असे म्हणावे लागेल. भारतीय अर्थव्यवस्था वाढत होती आणि दूरच्या बाजारपेठांसाठी सारखा शोध सुरू होता, हाच याचा अर्थ. ख्रिस्त शकापूर्वीच्या 3ऱ्या आणि 2ऱ्या शतकात हा व्यापार हळूहळू वाढत गेला. या साहसी व्यापाऱ्यांच्या पाठोपाठ धर्मप्रसारकही गेले असावेत, कारण अशोकानंतरचाच हा काळ आहे. संस्कृत मधील जुन्या गोष्टींतून धाडसी समुद्र गमनाच्या, गलबते फुटण्याच्या, वादळांच्या अनेक हकीकती आहेत. ग्रीक आणि अरब यांनी लिहून ठेवलेल्या वृत्तांतावरूनही पहिल्या ख्रिस्ती शतकात हिंदुस्थान आणि अतिपूर्वेकडील प्रदेश यांच्यात व्यवस्थित दळणवळण होते असे दिसून येते. चीन, हिंदुस्थान, इराण, अरबस्तान आणि भूमध्य समुद्र हा जो लांब व्यापार मार्ग, त्याच्यावरच मलाया, इंडोनेशिया हे भाग नेमके आहेत. हे भौगोलिक महत्वाचे असून शिवाय हे प्रदेश मौल्यवान धातू, खनिज पदार्थ, मसाले, इमारती, लाकूड इत्यादींनी समृद्ध होते. मलाया आजच्या प्रमाणे त्या काळीही कथिला करिता प्रसिद्ध होता. बहुधा सर्वात अगोदरचे पहिले समुद्रावरचे प्रवास हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्यावरून कलिंग म्हणजे आजचा ओरिसा, वंग, ब्रह्मदेश असे जाऊन नंतर खाली मलायाकडे वळून होत असावेत. नंतर पूर्व आणि दक्षिण हिंदुस्थानातून थेट मार्ग नीट आखले गेले असावेत. याच समुद्र मार्गाने पुष्कळसे चीनी यात्रेकरू हिंदुस्थानात आले. 5व्या शतकात आलेला फा हियान जावा येथे थांबला होता. येथे पुष्कळ पाखंडी आहेत, म्हणजेच बौद्ध धर्म न पाळता ब्राह्मण धर्म पाळणारे आहेत अशी आपल्या वृत्तांतात त्याची तक्रार आहे. प्राचीन हिंदुस्थानात गलबते बांधण्याचा धंदा फारच पुढारलेला व भरभराटीस आलेला होता असे स्पष्ट दिसते. त्या काळात बांधल्या जाणाऱ्या गलबतांची काही सविस्तर माहिती आपणास मिळाली आहे. या काळातील कितीतरी हिंदी बंदरांचे उल्लेख आहेत. आंध्र प्रांतात सापडलेल्या 2ऱ्या-3ऱ्या शतकातील काही नाण्यांवर 2 डोल काठ्यांच्या गलबतांचे चित्र आहे. अजिंठा येथील चित्रांमध्ये सिलोन जिंकून घेण्याचा प्रसंग दाखविलेला आहे. त्यात हत्ती घेऊन जाणारी गलबते दाखविलेली आहेत. मूळच्या हिंदी वसाहतींमधून जी मोठमोठी राज्ये, साम्राज्ये पुढे वाढली ती आरमारी शक्तीवर आधारलेली होती. व्यापार हा त्यांचा प्राण होता आणि त्यासाठी समुद्र मार्गाचे स्वामित्वही अपरिहार्य होते. समुद्रावर एकमेकांच्या आरमारी लढायाही अधूनमधून होत. एकदा दक्षिण हिंदुस्थानातील चोल राजांशी यांची आरमारी लढाई जुंपली. चोल राज्य सुद्धा आरमारात प्रबळ होते. यांनी आरमारी स्वारी पाठवून काही काळ तरी शैलेंद्राच्या साम्राज्याला गप्प बसविले. इ.स. 1088 मधला एक गमतीदार तामिळ लेख आहे. 1500 सहकारी संघ असा त्यात उल्लेख आहे. हा संघ बहुधा व्यापाऱ्यांचा असावा. त्या लेखात पुढील वर्णन आहे. हे शूर लोक कृतयुगापासून जगातील अनेक देशांतून हिंडून फिरत आहेत. त्यासाठीच त्यांचा जन्म आहे. जमिनीवरील मार्गाने आणि समुद्र मार्गाने काही खंडात ते शिरून सर्व प्रकारचा व्यापार करतात. हत्ती, घोडे, हिरे, माणके, सुगंधी पदार्थ, औषधे, घाऊक किंवा किरकोळ दोन्ही प्रकारे विकतात. हिंदी लोकांच्या त्या आरंभीच्या वसाहतींच्या साहसा पाठीमागची ही अशी पार्श्वभूमी होती. व्यापार, साहस, आपले राज्य वाढविण्याची उत्कट इच्छा इत्यादी अनेक कारणांमुळे हिंदुस्थान पूर्वेकडील प्रदेशांकडे वळला व पूर्वेकडील प्रदेशांचे जुन्या संस्कृतीतील सर्वसाधारण नाव सुवर्णभूमी असे आहे. सोन्याची भूमी किंवा स्वर्णद्वीप
सोन्याचे बेट असेही नाव आहे. या नावातही आकर्षकता आहे. पहिले वसाहतवाले गेले ते तिथेच घरदार करून कायम राहिले. त्यांच्या पाठोपाठ दुसरे गेले. अशा प्रकारे शांततामय आक्रमण सुरू झाले. तेथे जे मूळचे लोक होते त्यांच्यात हिंदी लोक मिसळले व संमिश्र संस्कृती उत्क्रांत होऊ लागली. इतकी सिद्धता झाल्यावरच बहुतेक हिंदुस्थानातून राजकीय वर्ग म्हणजे क्षत्रिय आले. ते मोठ्या घराण्यातील तरुण लोक साहसाच्या हौशीने किंवा नवीन राज्य स्थापण्याच्या महत्वाकांक्षेने आले. या बाजूला जे लोक आहे त्यातील पुष्कळसे मालव भागातील माळव्यातील असावेत आणि त्यावरूनच मलाया शब्द आलेला असावा असे म्हणतात. इंडोनेशियाच्या इतिहासात मलायाचा फार मोठा भाग आहे. काही आरंभीचे वसाहतकार कलिंगातून म्हणजे ओरिसातून गेले असावेत असा तर्क आहे. परंतु वसाहतीसाठी योजनाबद्ध संघटित प्रयत्न दक्षिणेकडे पल्लव राजांनीच केला. आग्नेय आशियातील विख्यात असे शैलेंद्र घराणे ओरिसातूनच आले अशी कल्पना आहे. त्यावेळेस ओरिसा म्हणजे बौद्ध धर्माचा बालेकिल्ला होता, परंतु तेथील राजघराणे ब्राह्मण धर्मी होते. या सर्व वसाहती चीन आणि हिंदुस्थान या दोन सुधारलेल्या व सुसंस्कृत अशा फार मोठ्या देशांमध्ये होत्या. काही तर जमिनीच्या मार्गाने चीनी साम्राज्याला जाऊन भिडल्या होत्या. काही चीन व हिंदुस्थानच्या समुद्र मार्गावर होत्या. त्यामुळे या वसाहतींवर दोन्ही देशांचा परिणाम होऊन चीनी हिंदी संस्कृतीचे संमिश्रण तेथे सुरू झाले. या दोन्ही संस्कृतीत संघर्ष नव्हता आणि त्यामुळे नाना प्रकारचे विविध अर्थाचे भरलेले अनेक संमिश्र नमुने निर्माण झाले. जमिनीवरचे ब्रह्मदेश, सायाम, इंडो चायना यांच्यावर चीनचा अधिक परिणाम झाला, तर जावा, सुमात्रादी बेटे, मलाया द्वीपकल्प यांच्यावर भारतीय परिणाम अधिक झाला. सामान्यतः जीवनाचे तत्वज्ञान आणि राज्यकारभाराची पद्धती चीनकडून आली, तर धर्म आणि कला ही हिंदुस्थानची आली. जमिनीवरचे प्रदेश व्यापारासाठी चीनवर अधिक अवलंबून असत. पुष्कळ प्रसंगी उभय देशात एकमेकांच्या वकिलाती सुरू करीत. परंतु कंबोडियातही आणि अंगकोर येथीलही भग्न अवशेषांमध्ये जी कला आहे ती भारतीय आहे, भारतीय वळणाची आहे हे स्पष्ट आहे. भारतीय कला लवचिक होती, विकासक्षम होती. ती जेथे जेथे जाई तेथे मूळ धरून नव्याने फुले, नवरंग दाखवी. त्या देशाला अनुरूप अनुकूल असे रूप ती घेई, परंतु तसे करताना मूळचे भारतीय अंतरंग मात्र कायम राही. सर जॉन मार्शल म्हणतो, हिंदी कलेतील प्राणमयता आणि लवचिकपणा केवळ अपूर्व आहेत. त्याने पुढे असेही म्हटले आहे की हिंदी आणि ग्रीक दोन्ही कलांमध्ये त्या त्या देशांच्या गरजांप्रमाणे स्वतःचे स्वरूप बनविण्याची शक्ती आहे. ज्यांच्याशी म्हणून त्यांचा संबंध येईल त्या लोकांच्या धर्माला, देशाला व वंशाला अनुरूप असे रूप देण्यात ग्रीक आणि हिंदी कलांचा सारखाच हातखंडा आहे. भाग 47 समाप्त. भारताचा